जय गुरुदेव मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत त्रिदोष आणि आहार चिकित्सा. त्रिदोष म्हणजे काय आहे? आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की कोणत्या पण रोगाची सुरुवात ही 3 दोषांमुळेच होते. पहिला आहे वात, दुसरा आहे पित्त म्हणजेच ऍसिडिटी, तिसरा आहे कफ. तर त्याच्यातलं पहिला आपण पाहतोय वात. वात म्हणजेच काय? वायुविकार. बघा, वात हा शरीरामध्ये कुठेही अडकलेला गॅस, त्याच्यामध्ये आलेल्या रुकावटी, याच्यामधून आपल्या शरीरामध्ये जे पेन क्रिएट होतं त्यालाच आपण वात बोलतो. आता ते कसं कुठे असू शकतं? मेनली आपल्याला पोटामध्ये, देन आपल्या पायांमध्ये, किंवा आपले सांधेदुखी, किंवा पूर्ण शरीरातच जर तुमच्या पेन होत असेल तर एखाद्या आपण बोलू शकतो की वात आहे. तर हा जो वात आहे जो तसा निर्माण होतो तो तसा शरीरातून बाहेरही पडतो. पहिला आहे ढेकर, दुसरा आहे उचकी, आणि तिसरा आहे उलट्या, आणि चौथं दर्द म्हणजे पेन. वात दोषामुळे निर्माण होणाऱ्या रोगांची कारणे काय आहेत? चुकीचा आहार घेणे, जास्त आहार घेणे, किंवा बर्फाचे पदार्थ जास्त खाणे, मांसाहार जास्त करणे, त्यानंतर असू शकतं तुम्ही बेसन जास्त खात आहात, किंवा जो तुमचा आटा आहे तो जास्त बारीक आहे, किंवा मैद्याचे पदार्थ तुम्ही जास्त सेवन करत आहात, जास्त डाळी सेवन करत असाल, किंवा तुम्ही तुमचं पेट जर चांगल्या पद्धतीने साफ होत नसेल तर तुमच्या शरीरामध्ये जी विष्ठ अडकली आहे तिच्यामधून येणारा जो दुर्गंध आहे तो तुमच्या शरीरामध्ये पसरतोय, आणि त्याच्यामधून एक वायू बाहेर पडतोय. जो वायू आहे तो वायू निर्माण करतोय तुमच्या शरीरामध्ये वात, आणि त्यामुळेच तुम्हाला पेन होऊ शकतं. आणि ह्या सगळ्या कारणामुळे मग तुम्हाला उलट्या, किंवा मग तुम्हाला ढेकर येणं, किंवा तुम्हाला उचकी येणं, हे सगळे प्रकार घडतात. वात दोषापासून होणाऱ्या रोगांपासून जर वाचायचं असेल तर आहारामध्ये बदल करणं, नियमित व्यायाम करणं आणि संतुलित विश्रांती घेणं गरजेचं आहे. वात दोषाला कमी करण्यासाठी आपण सुंठ, अद्रक, लसूण, जिरं, मुळा, अंजीर, द्राक्ष, हिंग यांचं सेवन जास्त करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण वाताला आपल्या शरीरामध्ये वाढण्यापासून वाचवू शकतो.